एक तरुण खूप महत्त्वाकांक्षी होता. त्याची खूप मोठमोठे स्वप्ने होती. त्याला खूप काही साध्य करायचे होते, खूप मोठे व्हायचे होते. पण त्याला हे सर्व फार लवकर साध्य करायचे होते. त्याला नेहमी वाटायचे की त्याच्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचे होते. त्याने अनेक वेळा मेहनत केली, लवकर यश मिळवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो अपयशी होत असायचा. त्याला थोडेफार यश तर मिळायचे, पण त्याला कधीही अपेक्षित परिणाम मिळत नसायचे. त्यामुळे तो खूप काळजीत राहायचा. तो विचार करत बसायचा की काय कमी पडत आहे. शेवटी खूप मेहनत करून मित्रांपेक्षा लवकर यशस्वी का होऊ शकत नाही, हा प्रश्न त्याला अनेकदा सतावत होता. पण नंतर त्याला हळूहळू समजले की कदाचित त्याला ते नियम आणि रहस्य माहीत नसतील, ज्याचा उपयोग करून तो कमी वेळात मोठे यश मिळवू शकतो. ज्या दिवशी त्याला हे समजले, त्या दिवसापासून तो एक अशा व्यक्तीच्या शोधात राहिला ज्याला ते नियम आणि रहस्यांबद्दल सविस्तर समजून सांगेल. तेव्हाच त्याला एक दिवस त्याच्या मित्राद्वारे एका गुरुबद्दल कळले, जे आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि ज्ञानासाठी दूरदूरवर प्रसिद्ध होते. ते लोकांच्या समस्या समजून मोठ्या बुद्धिमत्तेने आणि सरळ साधेपणाने त्याचे समाधान काढत होते. आणि ते सर्वात अवघडात अवघड गोष्ट देखील अगदी सोप्या शब्दात समजावून सांगण्यात पटाईत होते. गुरुबद्दल माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी तो तरुण थेट त्या गुरूंच्या आश्रमात जाऊन पोहोचतो. ते गुरु एक बौद्ध भिक्षू होते. त्या तरुणाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर बसला. बौद्ध भिक्षूने त्या तरुणाला त्याच्या येण्याचे कारण विचारले. मग त्या तरुणाने सांगायला सुरुवात केली, मुनिवर, माझी स्वप्ने खूप मोठे आहेत. मला आयुष्यात बरेच काही व्हायचे आहे आणि करायचे आहे, मोठे यश मिळवायचे आहे. पण मला हे सर्व खूप कमी वेळेत मिळवायचे आहे. मी खूप वेळा काबाड कष्ट करून पटकन यश मिळवण्याचा प्रयत्न केला, पण मला हवा तसा परिणाम कधीच मिळाला नाही. मला वाटते की यश मिळवण्यासाठी मला त्या महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि रहस्यांबद्दल माहीत असणे आवश्यक आहे, ज्याचा वापर करून मी कमी वेळात मोठे यश मिळवू शकतो. काय तुम्ही मला त्या नियमांबद्दल आणि रहस्यांबद्दल सविस्तर समजून सांगू शकता? मी वचन देतो की मी त्या नियमांचे नक्कीच पालन करेन. बौद्ध भिक्षूंना त्या तरुणाच्या डोळ्यात एक ज्वलंत इच्छाशक्ती दिसली. तो यश मिळवण्यासाठी कितीही कठोर परिश्रम करण्यास आणि प्रचंड त्याग करण्यास तयार होता. बौद्ध भिक्षूने त्याच्या डोळ्यात बघून गंभीर आवाजात सांगू लागले, आज मी तुला असे 8 नियम सांगणार आहे, ज्याचे तू पूर्ण प्रामाणिकपणे पालन केले तर तू 10 वर्षाचे ध्येय 10 महिन्यात पूर्ण करू शकतो. पण अट ही आहे की या नियमांवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण प्रामाणिकपणे याचे पालन करायचे आहे. पहिला नियम, सर्वप्रथम या शक्यतेसाठी आपले मन उघडे कर की हो, ते केले जाऊ शकते. एका वर्षाचे काम 1 महिन्यात केले जाऊ शकते. ही गोष्ट आपल्या मनाला पटवून दे, कारण जोपर्यंत तुला तुझ्या आतून हा पूर्ण विश्वास नसेल की तू 10 वर्षाचे ध्येय 10 महिन्यात पूर्ण करू शकतो, तोपर्यंत तू यासाठी आवश्यक पावले उचलू शकणार नाही. कोणतेही ध्येय बाहेरच्या जगात पूर्ण होण्याअगोदर एकदा आपल्या मनात पूर्ण होते. त्यामुळे ही शक्यता स्वीकार कर. अगदी त्या विद्यार्थ्यासारखे ज्याने वर्षभर विशेष काही अभ्यास केला नाही, पण परीक्षेच्या 1 महिन्याआधी सर्व काही विसरून स्वतःला अभ्यासात झोकून देतो आणि इतकी मेहनत करतो की त्याचे परिणाम सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. जेव्हा तो विद्यार्थी त्याच्या मेहनतीने आणि एकाग्रतेने 1 वर्षाचा अभ्यास 1 महिन्यात पूर्ण करू शकतो, मग तू तुझे ध्येय पूर्ण का करू शकत नाही? यशाचे नियम तर सर्वांसाठी समान कार्य करतात. दुसरा नियम, 6 महिन्यासाठी गायब हो. पुढील 6 महिने सर्वांना विसरून जा. विसरून जा की तुझे कोण आहे. विसरून जा आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या शेजाऱ्यांना. कोणी तुला सोडून जाणार नाही. ज्याला थांबायचे असेल तो थांबेल. फक्त 6 महिन्यासाठी तुझे सर्व दरवाजे बंद कर आणि दूर हो या विचलित करणाऱ्या गोष्टींपासून. म्हणजे तुला स्वतःला 6 महिने जगातून गायब व्हायचे आहे, जणू ते इथे कधी नव्हताच. तुला स्वतःला 6 महिन्यासाठी तुझे मन, शरीर, ध्येय आणि उद्दिष्टांसह स्वतःला बंद करून घ्यायचे आहे. 6 महिने हा काही मोठा काळ नसतो. हा ऐकायला मोठा वाटू शकतो, पण तू ही पण बघ की तू हा त्याग कोणासाठी करत आहे. तुझ्या मित्रासाठी आणि शेजाऱ्यासाठी की स्वतःसाठी? जर या 6 महिन्यात तुझ्या आणि तुझ्या ध्येयामध्ये कोणी येत असेल, तो भलेही कितीही श्रीमंत असला, प्रभावशाली असला, पण जर तो फालतूच्या गोष्टी बोलत आहे, मग तिथून गायब होऊन जा. जर तुझे मित्र आणि नातेवाईक तुला त्यांच्या स्वतःच्या कारणासाठी फिरण्यासाठी बोलवत आहे, तेव्हा त्यांना नकार दे, कारण तुझ्या जाण्याने किंवा न जाण्याने त्यांना काहीही फरक पडणार नाही. पण तू तुझ्या आयुष्यात एक पाऊल नक्कीच मागे जाशील. विनाकारण गप्पा मारणाऱ्या मित्रांच्या टोळीपासून दूर राहा. वेळ वाया घालवणाऱ्या लोकांशी भेटणे थांबव. जर काही नाती बिघडली तर बिघडू दे,
तुमची झोप आणि ऊर्जा इतर लोकांवर वाया घालवणे थांबव. एकदम स्वार्थी हो. फक्त स्वतःबद्दल विचार कर. तुझे ध्येय, उद्दिष्टे, योजना आणि तुझ्या कुटुंबाविषयी बस. आणि जी पण गोष्ट तुला याच्यापासून दूर घेऊन जात आहे त्या सगळ्या विचारांना तुझ्या डोक्यात जाळून टाक. 3रा नियम, एका योग्य गुरुचा शोध घे. जर तुला काही कामात लवकर यश मिळवायचे आहे आणि त्या शिखरापर्यंत पोहोचायचे आहे, मग तुला तुझा वेळ त्या कामाचे साधारण ज्ञान असणाऱ्या लोकांबरोबर वाया घालवायचा नाही. त्यापेक्षा तू सरळ त्या व्यक्तीकडे जावे जे आधीपासूनच त्या कामाच्या शिखरावर आहे. कारण तीच व्यक्ती तुला चांगले शिकवू शकते की या शिखरापर्यंत कसे पोहोचायचे आहे. त्याने त्या सर्व अडचणी आणि संकटांना तोंड दिलेले आहे ज्याचा तुला भविष्यात सामना करावा लागेल. म्हणून तुला त्याच्या अनुभवातून अशा गोष्टी शिकवू शकतो ज्याला शिकण्यासाठी तुला तुझा बराच वेळ खर्च करावा लागेल. त्यामुळे 10 वर्षाचे ध्येय 10 महिन्यात पूर्ण करण्यासाठी तुला तुझ्या क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी कोणा एकाला आपला गुरु, आपला मार्गदर्शक बनवावं लागेल. मित्रांनो, पैसे असो वा यश दोन्ही 10x स्पीडने मिळवता येते. त्यासाठी योग्य मार्गदर्शक, योग्य फोकस आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. 4था नियम, एक स्पष्ट आणि निश्चित ध्येय ठरव की तुला काय साध्य करायचे आहे आणि किती वेळात. तुझे ध्येय स्पष्ट स्वरूपात तुझ्याकडे लिहिलेले असावे. तू भलेही कितीही हुशार असला, कितीही कुशाग्र तुझी बुद्धी असली, पण तुझ्याकडे एक निश्चित ध्येय नाही आणि जर तू तुझ्या ध्येयासाठी दररोज कठोर परिश्रम करत नसशील तेव्हा मोठे यश तुला कधीच मिळू शकत नाही. मोठ्या यशासाठी स्पष्ट ध्येय असणे अत्यंत आवश्यक आहे. मानवी स्वभावाची एक गोष्ट आहे, जर तुमचे ध्येय खूप सोपे असेल मग तुम्ही त्याला हलकेच सोडून द्याल. पण जर तुमचे ध्येय खूप कठीण असेल तेव्हा पण तुम्ही त्याला अपयशाच्या भीतीने सोडून द्याल. त्यामुळे ध्येय अशी असली पाहिजेत की ती अवघड जरी असली पण ती पूर्ण करता आली पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे तुमचे जीवन ध्येय म्हणजे प्राथमिक काम 3पेक्षा जास्त नसावे. तुमच्याकडे 3पेक्षा जास्त प्राथमिक काम असल्यास म्हणजे 6 ते 7 कामे आहेत जे तुला वाटते की ते तितकेच महत्त्वाचे आहे, सर्व करणे आवश्यक आहे. मग त्यापैकी कोणतेच काम असे नाही की ते महत्त्वाचे आहे. 5वा नियम, आपले ध्येय साध्य करण्यासाठी योजना बनवा. पहा, आपले ध्येय साध्य करण्यासाठी 3 सर्वात महत्त्वाची कार्ये कोणती आहेत ते शोध आणि ती कार्य लहान भागांमध्ये विभाजित कर. तुझे 10 महिन्यांचे ध्येय दिवस, महिने, आठवडे यामध्ये विभाजित कर आणि खात्री कर की तू तुझे नेमून दिलेले काम रोज पूर्ण करत आहे. यासोबतच तुझ्याकडे अशी ठोस कारणेही असावीत की तुला हे ध्येय का साध्य करायचे आहे. लक्षात ठेव, जितके मजबूत तुझे कारण असेल तितकीच जास्त शक्यता आहे की तुझे ध्येय साध्य होईल. दररोज ते लक्ष्य, ध्येय पूर्ण होताना बघ आणि विचार कर. जेव्हा तू ते ध्येय साध्य करशील मग तुला कसं वाटेल ते अनुभवण्याचा प्रयत्न कर. आणि बरोबर हा प्रश्न देखील स्वतःला विचारणे महत्त्वाचे आहे की आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे आणि काय द्यावे लागेल. तुला तुझ्या ध्येयाबद्दल ही कल्पना असणे आवश्यक आहे की तुझे ध्येय किती कठीण आहे. तुला तुझे ध्येय साध्य करण्यासाठी किती कष्ट करावे लागतील, किती त्याग करावा लागेल याची ही जाणीव तुला असली पाहिजे. 6वा नियम, स्वतःमध्ये मजबूत एकाग्रता आणि शिस्त विकसित कर. कधीकधी असं होतं की आपल्याला खूप उत्साही वाटत असते. आपल्याला वाटते की आज आपल्याला खूप छान वाटत आहे. पण अडचण अशी आहे की ते आपल्याला कधीच जाणवते. आठवा त्या दिवसाबद्दल ज्या दिवशी तू खूप एकाग्र होतास, खूप काम करण्याची इच्छा होत होती. तुझ्या मनात असा विचार येत नव्हता की मी उद्यापासून करेन. तुझ्या आत एक उत्साह होता, एक ऊर्जा होती. विचार कर, जर तुझ्यासोबत हे रोज घडू लागले मग तू तुझ्या आयुष्यात काय काय करू शकतो. आपल्याला दररोज विशिष्ट प्रमाणात ऊर्जा मिळते, म्हणून त्याचा योग्य वापर करायला शिक. जेव्हा तू खूप उत्साही असतो तेव्हा तू फक्त ते कर जे तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी जगाच्या सगळ्या गोष्टीनंतर पहिल्या दिवशी जे काम तू जितक्या वेळेत करू शकतो प्रयत्न कर पुढच्या वेळी ते काम अजून कमी वेळेत करण्याचा. दुःख सहन कर. काही काळानंतर तुझे शरीर आणि मन ते स्वीकार करतील. मग ते सर्व करणे तुझ्यासाठी विनोद असेल. तुला जे ध्येय गाठायचे आहे ते साध्य करण्यासाठी जर कोणती गोष्ट थांबवत असेल किंवा अडथळा बनत असेल मग त्याला सोडून दे, बाजूला ठेव. जेव्हा आपल्याला उत्साही, एकाग्र वाटत असते मग आपण 10 तासाचे काम 1 तासातच पूर्ण करू शकतो. आणि जर हीच ऊर्जा आणि एकाग्रता नेहमी तुझ्यात राहिली तर तू 10 वर्षाचे ध्येय 10 महिन्यात पूर्ण करू शकतो. जगात जी काही मज्जा आहे, यशस्वी लोक त्या सर्वाकडे दुर्लक्ष करतात आणि ते मजा शोधतात आपल्या कामात. मोठ्यात मोठ्या यशस्वी लोकांकडे त्यांनी कितीतरी वेळा ते एकच काम केले त्याची कथा असते, ना की त्याला किती ज्ञान होते
याची कथा असते. तू कोणत्याही यशस्वी लोकांकडे बघ, त्यांची कामे मोजली जातात ना की त्यांचे ज्ञान. ज्ञान बऱ्याच लोकांकडे असते, पण रेग्युलर काम खूप कमी लोक करू शकतात. सांगण्याचा अर्थ असा आहे की ज्ञानाबरोबरच कठोर परिश्रम आणि शिस्त खूप महत्त्वाचे आहे. जगात बहुधा हेच उदाहरण सापडतील की कमी ज्ञान असलेल्याने जास्त ज्ञान असणाऱ्याला मागे टाकले, आणि याचे कारण आहे सातत्य, म्हणजे सतत प्रयत्न. यश हे ज्ञानावर अवलंबून आहे, ना कुशाग्र बुद्धीवर, ना पैशावर, ना ओळखीवर. हे यश गुलाम आहे अखंड प्रयत्नांचा, सतत कर्म करत राहण्याचा. हा विषय माहितीचा किंवा ज्ञानाचा नाही. ज्ञान सर्व जग घेत आहे. मुद्दा आहे ते ज्ञान इतरांपेक्षा अधिक हुशारीने उपयोग करण्याचा. 90% तर लोक आपल्या मेंदूत असलेल्या ज्ञानाचा उपयोगच करत नाही. ज्ञान घेऊन बसलेत पण करत काहीच नाही. जगात यशस्वी आणि श्रीमंत लोक तेच झाले आहेत ज्यांना ज्ञान प्राप्त होताच त्यावर काम सुरू केले, ना की ते लोक जे ज्ञानी आहेत. कठोर परिश्रम बुद्धिमान व्यक्तीला नेहमीच मागे सोडते, जेव्हा बुद्धिमान माणूस परिश्रम करणे सोडून देतो. एक मूर्ख माणूस त्याच्या सतत परिश्रम आणि प्रयत्नांनी एका प्रतिभाशाली आळशी व्यक्तीला सहज हरवू शकतो. मोठ्या यशासाठी ध्यान आवश्यक आहे, ज्ञान नाही. ज्ञान मिळू शकते, पण भटक्या मनावर ताबा ठेवणे खूप अवघड असते. दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त आणि काम वेळेवर करणे. जगातील बहुतेक स्वप्ने काम पुढे ढकलण्याच्या सवयीने नष्ट केली आहेत. बरीच स्वप्ने आळसाने नष्ट केली आहेत. ही टाळाटाळ करण्याची सवय की मी हे उद्या करीन, नंतर करीन, या टाळाटाळ करण्याच्या सवयीमुळे कोण जाणे किती लोकांना याचा म्हातारपणात पश्चाताप होत असेल. जर मी आणखी एकदा प्रयत्न केला असता तर. त्यामुळे 10 वर्षाचे टार्गेट 10 महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रखर एकाग्रता आणि शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. 7वा नियम, जबाबदारी घ्या आणि जबाबदार राहा. आपल्या कामाची वैयक्तिक जबाबदारी घ्या आणि त्याच्यासाठी जबाबदार राहा. एक अशी व्यक्ती शोधा ज्यांच्या प्रती तुम्ही उत्तरदायी राहू शकता, जेणेकरून तुम्ही काहीतरी करण्याचे वचन दिले, मग तो तुम्हाला तुमचे काम पूर्ण केले किंवा न केल्याचे तुम्हाला त्याला उत्तर द्यावे लागेल. अशी जबाबदारी आणि उत्तरदायित्व तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ देणार नाही आणि तुम्हाला तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यास भाग पाडते. तो व्यक्ती आहे ज्याला तुम्ही उत्तरदायी असाल. ते तुझे आईवडील, गुरु, कोण पण असू शकते. 8वा नियम, सतत शिकत राहणे आणि नवीन गोष्टींना स्वीकारणे. जर तुमचे ध्येय खूप मोठे असेल तर असे होणार नाही की तुम्ही एक ध्येय ठरवले आणि ते तुमच्या योजनेनुसार पूर्ण झाले. तुम्ही रोज मेहनत करत राहाल आणि पुढे जात राहाल, असे होणार नाही. वाटेत अनेक चढउतार येत राहणार. कधी कधी तू खूप कष्ट करशील, तुला काही चांगले परिणाम पण मिळतील. मग तू मेहनत करत राहशील, पण तुला त्याचे परिणाम मिळणार नाही. तू खाली जाशील आणि असंच पुन्हा वर जाशील आणि असे पुन्हा पुन्हा होत राहील. तेव्हाच कुठेतरी तुझे मन, तुझे शरीर, तुझा विश्वास ही गोष्ट स्वीकारतील की होय, अडचणी असूनही तू मोठे यश मिळवू शकतो. गोष्ट अगदी साधी आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे नवीन गोष्टी शिकत राहा. आपल्या जुन्या बेकार समजुती मोडून काढ आणि वेळेनुसार नवीन गोष्टी, नवीन पद्धती आपल्याशा कर. एवढे बोलून बौद्ध भिक्षूने आपले बोलणे संपवले. आता त्या तरुणाला समजले होते की त्याला लवकर यश मिळवण्यासाठी काय काय करायचं आहे. त्याने या माहितीबद्दल बौद्ध भिक्षूचे आभार मानले आणि तिथून निघून गेला.